पुण्यातल्या पौडफाटा इथे हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांवर मुरलीधर मोहोळ यांच्या गुंडांनी हल्ला केल्याचा आरोप रवींद्र धंगेकरांनी केलाय। धंगेकरांकडून रुग्णालयात जात जखमींची भेट घेतली। रफिक शेख नावाच्या गुंडाने पिस्तूल दाखवत हल्ला केल्याचा आरोप जो आहे तो धंगेकरांनी केलाय। तर कोथरूडमधले सगळेच धंगेकरांना गुंड वाटतात अशी प्रतिक्रिया रफिक शेख यांनी दिली। पुण्यातल्या पौडफाटा इथे हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांवर मुरलीधर मोहोळ यांच्या गुंडांनी हल्ला केल्याचा आरोप रवींद्र धंगेकरांनी केलाय। मुरलीधर मोहोळ यांनी अल्पसंख्याक मोर्चाच्या चिटणीसपदी नियुक्त केलेले रफिक शेख हे गुंड असल्याचा दावा धंगेकरांनी केला। रफिक शेख यांना पिस्तूल दाखवत 30 ते 40 साथीदारांसह समीर चव्हाण आणि सनी चव्हाण यांच्यासह मेगा सिटीतल्या महिलांवर हल्ला केल्याचा आरोप धंगेकरांनी केलाय। रफिक नावाचा एक गुंड आहे, त्यांनी एका भरवशी जाऊन महिलांना आणि यांना मारलं। हा भारतीय जनता पार्टीचा अल्पसंख्याकांचा सरचिटणीस आहे। कोथरूड परिसरामध्ये बडेकर गोखले बिल्डरांबरोबर काम करतो। त्या ठिकाणी SRA बिल्डिंग असेल, ह्या ठिकाणी प्रचंड दादागिरी करून तिथल्या लोकांना दहशत माजून ती SRAची बिल्डिंग निर्माण करायची अशी बरीच माहिती त्याची हळूहळू माझ्याकडे येते। त्याचे अनेक फोटो मंत्र्यांबरोबर आहेत आणि त्याचे फोटो बी मी तुम्हाला दाखवतो की हा त्यांच्यावर असतो। हा, आणि त्या फोटोमध्ये तो काय मंत्र्यांबरोबर असतो। त्या मुलाची पार्श्वभूमी गुन्हेगारीची। धंगेकरांनी केलेले आरोप रफिक शेख यांनी फेटाळले। माझ्यावर यापूर्वी एकही गुन्हा दाखल नाही असं शेख यांचं म्हणणं आहे। कोथरूडमधील सगळेच धंगेकरांना गुंड वाटतात असा टोलाही शेख यांनी लगावलाय। काल माझा मित्र अभय चव्हाण आणि अक्षय चव्हाण यांचा काहीतरी कौटुंबिक वाद होता। 4:54 फोन आला की अरे रफिक, माझी भांडणं झाल्यात, मला खूप मारहाण झालेली आहे इथं आणि आमची गाड्या फोडून टाकलेल्या आहेत, आम्हाला जायला गाडी नाही, प्लीज आम्हाला घ्यायला ये। एका हिंदूने मला फोन केला, मी गेलो। चूक झाली का माझी? आता काय त्यांचं काय असेल, त्यांना राजकारण करायचं असेल, मी सर्व पक्षाचा कार्यकर्ता आहे। कोथरूड मधला हर एक माणूस धंगेकरांना गुंड वाटतो।